नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अंडरआर्म्स करायचं बघणार आहोत। हे बघा, हे वॅक्स हीटर आहे, हे स्पेटूल आहे आणि ते व्हाईट कलरचं स्ट्रिप्स आहे। हे पावडर आहे, आपण पावडर लावणार आहोत। त्यानंतर हे वॅक्स आहे। तर आपण अंडरआर्म्स करणार आहोत वॅक्सने। हे बघा, पहिलं आधी पुसून घ्यायचं व्यवस्थित, त्यानंतर पावडर लावायचं। पावडर लावल्यानंतर केस ज्या दिशेला असतील त्याच दिशेला आपल्याला वॅक्स लावायचा आणि वॅक्स गरम करायचा आहे। गरम वॅक्स आहे हा, हॉट वॅक्स। तर आधी हीटर चालू करायचं, त्याच्यामध्ये वॅक्स टाकायचं। हे बघा, स्ट्रिप्स आहे व्हाईट कलरचं। तर हीटर गरम करायचं, थोडं जास्त गरम नाही करायचं, नॉर्मल गरम करायचं, नाही तर कस्टमरला चटका लागेल। तर हे बघा, मी आधी पावडर लावून घेतलं। त्यानंतर ज्या दिशेला केस असतील, हे बघा तुम्हाला दिसत असेल, ज्या दिशेला केस असतील त्याच दिशेला आपल्याला वॅक्स लावायचे, म्हणजे सरळच दिशेमध्ये आपल्याला वॅक्स लावायचे। आणि त्याच्या उलट्या दिशेने आपल्याला पट्टी असं लावून व्यवस्थित प्रेस करून मग खेचायचं। हे बघा, पूर्ण निघालं। हे बघा, आता केस पण तुम्हाला दाखवतील। हे बघा, उलट्या दिशेने मग तुम्हाला ते खेचायचे। हे बघा, मग व्यवस्थित निघतात। आणि अंडरआर्म्स करताना जास्त वॅक्स लावून खेचायचं नाही आहे, एकदा किंवा दोनदाच लावायचे। आणि वॅक्स अंडरआर्म्स करताना नेहमी दोन भागात लावायचं। हे बघा, एक मी असं उलट्या साईडने लावली आणि एक सरळ, म्हणजे जिथे मी उभी आहे तिथून लावली। हे बघा, सरळ दिशेला लावली। त्यानंतर मग मी आता पट्टी सरळच ठेवायचं आणि त्याच्या उलट्या दिशेला खेचायचं। हे बघा, असं। हे बघा, आणि अंडरआर्म्स करताना दोनच पट्टी लावायचे, म्हणजे दोन भागामध्ये असं लावायचे। आणि सगळ्यात मेन म्हणजे कस्टमरचा जे काही ग्रोथ आहे ती कुठली दिशेला आहे। कायकांचं अंडरआर्म्स एकच दिशेला असते, कायकांचे असं दोन दिशेला असतात, किंवा मग असं गोलही फिरून असतं। आता ह्यांचं आहे ते दोन दिशेलाच होतं, एक ह्या साईडला ते दाखवलं आणि त्या साईडला। ह्याच्यानंतर मग हे पुसून घ्यायचं। आता हे दुसऱ्या बाजूची आहे। हे बघा, दुसऱ्या बाजूचीही तसंच मी पावडर लावून घेतलं, आधी पुसून घेतलं व्यवस्थित, ते व्हिडिओ काढायचं राहून गेलं। मग त्याच्यानंतर हे बघा दुसरं, आता हे असं ज्या दिशेला असतील केस त्या दिशेला आपल्याला करायचे। ते हे बघा, हे असं करायचं आणि मग पट्टी ठेवून, म्हणजे स्ट्रिप्स ठेवून, हे बघा, हे युजनतोड आहे, स्ट्रिप्स वापरली की फेकून द्यायचं। आधीचे लोक जीन्सचे पॅन्टेचं ते जीन्स भेटायचं ते धुवायचं वगैरे, खूप त्याचं टेन्शन आहे। त्यापेक्षा युजनतोडे स्ट्रिप्स वापरा, हे बरं पडतं। ह्याचं काही म्हणजे काही साईड इफेक्टही होत नाही, आणि कोणाचं काही म्हणजे असं नाही का बॅटरी असं वगैरे असेल तर काही प्रॉब्लेमही होत नाही। हे बघा, कस्टमरला असं पकडायला लावायचं आणि त्यानंतर हे असं अंडरआर्म्स पकडून असं व्यवस्थित लावायचे। आता हे बघा, इथं पण मी दोन दिशेने लावले, एक ह्या साईडला एक त्या साईडला। आणि कसं वाटलं हे अंडरआर्म्सचा व्हिडिओ तुम्ही नक्की मला सांगा। हे बघा, आता इथं आहे ना गोल गोल होतं हिचं मध्ये ग्रोथ, त्यामुळे मला सगळं परत काढून व्यवस्थित, बघा इथं कोपऱ्यातल्या आधी मी केस बघितले कुठल्या दिशेला आहे, त्या दिशेने आधी मी काढून घेतले। बघा, कोपऱ्यात काढून घेतलं। त्याच्यानंतर मग मी हे असं सरळ ठेवून मग हे इकडनं असं थोडंसं वॅक्स लावून मग ह्या साईडने स्ट्रेट काढलं। हे बघा, मग ते व्यवस्थित निघाले। आणि वॅक्स नेहमी आहे ना फक्त दोनदाच लावायचे, सारखं सारखं लावत बसायचं नाही। ग्रोथ निघत नसतील एक दोन तर राहू द्या, कारण स्किन तिकडची नाजूक असते, रेड होईल स्किन आणि नंतर मग पिंपल्स वगैरे येऊ शकतात। त्यामुळे एकदा किंवा दोनदाच वॅक्स लावायचे, परत परत वॅक्स लावायचा नाही आहे। हे बघा, आता दोन ह्याच्यातच माझं झालेले, ह्यानंतर पुसून घ्यायचे, मग पावडर लावायचे। बाय।